इचलकरंजीतल्या गुन्हेगारांकडून दहशत पसरवणारे रील्स सध्या पोस्ट केले जात आहेत। जर्मनी गँगशी संबंधित गुन्हेगारांचे हे दहशत पसरवणारे रील्स आहेत। पोलिसांकडून दहशत पसरवणाऱ्या या रील्सवर कारवाई करण्यात आलेली आहे। जर्मनी गँगशी संबंधित रुपेश नरवडेचा दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला समज दिलेली आहे आणि यापुढे असे रील टाकणार नाही असं संबंधितांकडून वदवून घेतलेलं आहे। त्या ठिकाणी दहशतगर्द विचार करता ना तुम्ही, त्या ठिकाणी वन साइड किंग आहे आम्ही। सगळ्यांचं उडणार आहे होश, कारण नानाचा वाढ आम्ही करणार आहे जोश जोश में। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, काय नेमके हे रील्स होते ज्याच्या संदर्भात पोलिसांनी आता ही ॲक्शन घेतली आणि संबंधितांकडून काय गोष्टी नेमक्या वधवून घेतलेल्या आहेत? रिद्धी, कोल्हापुरातल्या अनेक ठिकाणी असे दहशत पसरवणारे रील जे आहेत ते सोशल मीडियावरती पाहायला मिळतात, इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतात आणि या सर्वांवरतीच कारवाई करण्याची सुरुवात जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर पोलिसांनी केलेली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं इचलकरंजीतल्या जर्मनी गँगशी संबंधित असलेल्या काही गुन्हेगारांचे दहशत पसरवणारे रील जे आहेत ते आता पाहिले होते आणि त्या सगळे रील बनवणाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या सर्वांनाच समज देखील चांगलीच त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। शिवाय ज्या पद्धतीचे रील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करतो आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतो त्या सर्वांवरतीच यापुढच्या काळामध्ये आता कारवाई होणार आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे। आणि आपण हा रुपेश नरवडे बघतोय ज्यानं देखील अशाच पद्धतीचं दहशत पसरवणारं रील पोस्ट केलं होतं। त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि त्यानंतर त्याला चांगलीच समज दिलेली आहे। शिवाय अशा पद्धतीचे रील यापुढच्या काळात तो प्रसिद्ध करणार नाही अशा पद्धतीचं त्याच्याकडून वदवून देखील घेतलेलं आहे, माफी देखील मागून घेतलेली। त्यामुळे निश्चितच आहे अशा पद्धतीचे अनेक रील जे आहेत ते आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून कोणी पसरवत असेल, दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या संदर्भातली तात्काळ माहिती जी आहे ती कोल्हापूर पोलिसांना द्या अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अशा सर्वांवरतीच येणाऱ्या काळामध्ये कडक कारवाई जी आहे ती होईल असं देखील कोल्हापूर पोलिसांनी सांगितलेलं आहे। रिद्धी जी, शेखर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्या ठिकाणी दहशतगर्द विचार करता ना तुम्ही, त्या ठिकाणी वन साइड किंग आहे आम्ही।